राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न आलू कटलेट. त्यासाठी मी 3 ब्रेड घेतलेले आहेत. इथे बटाटे शिजवून घेतलेले आहेत, मक्याचे दाणे पण शिजवून घेतलेले आहेत. साईडला मी पनीर बारीक करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चीजचे पीस घेतलेले आहेत आणि साईडला मी नमक आणि मिरे आणि जिरेची पूड करून घेतलेली आहे. आपण ब्रेड आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला जर बाहेरचे आणायचे असले तर तुम्ही बाहेर पण विकत मिळतात, ते पण घेऊ शकतात. आता आपण याला फिरवून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे मी ब्रेडचं क्रम्स करून घेतलेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण ज्या काही पदार्थ बनवतो ते सगळे घरगुती पद्धतीनेच बनवतो. आता आम्ही मक्याचे दाणे शिजवून घेतले होते ते मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. याला हलकंसं आबडधोबड आपण फिरवून घेणार आहोत. याला जास्त बारीक करायचं नाही आहे. बारीक जास्त केलं, पेस्ट केली तर त्याला पाणी सुटतं. आता आपण जे बटाटे बारीक करून घेतले होते त्यामध्ये मी मक्याचे पेस्ट जे काढलं होतं ते मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये जिरा पूड, मिरेपूड, थोडासा चाट मसाला, धनिया आणि पनीर घालून घेतलेलं आहे. तुम्हाला पनीर जर इथे घालायचं नसलं तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल, पण पनीर घातल्याने आपल्या जे कटलेट बनवणार त्याला खूप टेस्ट चांगली येते. अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी झाले आहे. आता मी हे चीज बारीक किसून घेत आहे किंवा ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी चालतात. आपण जे रोल बनवणार त्यामध्ये आपण हे चीज घालणार आहोत. त्यासाठी शक्यतो बारीक बारीक पीस करून घ्या किंवा किसूनच घ्या. अशा प्रकारे कटलेट करून बघा, खूप टेस्टी होते आणि मुलांना पण खूप आवडते. आता आपण जे मिश्रण बनवलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि आपण पोळी मध्ये कसं सारण भरतो तसं यामध्ये आपण चीज भरणार आहोत. तोंड बंद करून ते रोल करून आपण साईडला सगळे रोल करून घेणार आहोत. अशा प्रकारे रोल आपण सगळे करून घ्यायचे आणि जे ब्रेड क्रम्ब बनवला आहे ना त्यामध्ये आपण ते लावून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे मी सगळे रोल्स बनवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला ब्रेड क्रम्ब लावून घेणार आहोत. अशा रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या वेगवेगळ्या रेसिपी पाहत राहा. आता आपण अशा प्रकारे सगळ्या रोलला आपण ब्रेड क्रम्ब लावून घेऊया. साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवर आपण तेल गरम करून घेणार आहोत. याला जास्त तेल हाय करायचं नाही, त्यामुळे आपले वरचे कटलेट करपतात. नुसते वरच्या साईडने लाल होतात, मग आतमध्ये टेस्ट लागत नाही. त्यासाठी बारीक गॅसवर तेल गरम करून घेऊन बारीक गॅसवरच हे तळून घ्यायचं खरपूसपणे. बघू शकता आपले कटलेट किती चांगल्या प्रकारे तळून झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे कटलेट तळून घेते. अशा प्रकारे आपली कटलेट तयार झालेले आहेत. खात रहा, मस्त रहा, जीवनाचा आस्वाद घेत रहा. धन्यवाद.